नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 25 परिमिती त्रिकोण आयत चौरस स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. एका त्रिकोणाच्या बाजू 6 सेमी 7 सेमी व 8 सेमी आहेत. त्याची परिमिती किती? मित्रांनो, परिमिती आता आपल्याला विचारले त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. चौकोनाची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. आता आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, 6 सेमी 7 सेमी आणि 8 सेमी. या सर्वांची बेरीज, तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती. आपण हे गणित तोंडी सोडवू शकतो. बघा, 8 आणि 7 15 आणि 15 आणि 6 21 म्हणजे 21 सेमी. मित्रांनो, त्रिकोणाची परिमिती आहे 21 सेमी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 21 सेमी. प्रश्न नंबर 2. 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? आता मित्रांनो, चौरस म्हटलं की चारही बाजू समान. चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूच्या लांबीची बेरीज. सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता आपल्याला चौरसाची एक बाजू दिलेली आहे, बाजू आहे 8 सेमी. म्हणजे मित्रांनो, आपल्याला सूत्रामध्ये किमती भरायच्या. 4 गुणिले बाजू, बाजू आहे 8 सेमी. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल, या ठिकाणी आपण गुणाकार करणार, 8 चोक 32 सेमी. म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 32 सेमी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 32 सेमी. प्रश्न नंबर 3. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. त्रिकोणाचे तीनही बाजू दिलेले आहेत, आपल्याला परिमिती शोधायची. परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. बघा, आता 3 बाजू कोणत्या आहेत? 8 सेमी 6 सेमी आणि 10 सेमी. मित्रांनो, आपण हे गणित तोंडी सोडवणार. 10 आणि 8 18 आणि 18 मध्ये 6 मिळवले, 18 आणि 6 24 सेमी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 24 सेमी. मित्रांनो, या त्रिकोणाच्या कडेची लांबी आहे 24 सेमी. प्रश्न नंबर 4. सोबतच्या आकृतीतील आयत य र ल व ची परिमिती किती? मित्रांनो, आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. मग आता आयताच्या आपल्याला एक बाजू आणि एक रुंदी दिलेली आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. आयताची लांबी आहे 8 सेमी आणि रुंदी आहे 6 सेमी. मित्रांनो, समोरासमोरच्या बाजू सारख्या, लांबी 8 सेमी, एक बाजू 8 सेमी, तर समोरची बाजू सुद्धा 8 सेमीच असेल. त्यानंतर रुंदी एक बाजू म्हणजे एक बाजू आहे 6 सेमी, दुसरी बाजू समोरची असेल 6 सेमी. आता मित्रांनो, हा आयत आहे, 4 बाजू आहे, चारही बाजूंच्या लांबीची बेरीज करा, आपल्याला मिळेल आयताची परिमिती. मग आता 8 आणि 8 16 आणि अधिक 6 आणि 6 12, 6 आणि 2 8, 1 आणि 1 2, 28 सेमी. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 28 सेमी. मित्रांनो, या आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 28 सेमी. प्रश्न नंबर 5. दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 7 सेमी असल्यास तिची परिमिती किती असेल? मित्रांनो, या आकृतीची आपल्याला परिमिती काढायची. आता आकृतीला एकूण बाजू किती आहेत? प्रत्येक बाजू आहे 7 सेमी. आकृतीला एकूण बाजू किती आहेत? तर 1 2 3 आणि 4 5 आणि 6. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 6 बाजू दिसत असतील, पण या ठिकाणी ही जी मधली बाजू आहे ती बाजू आपल्याला परिमितीमध्ये घेता येणार नाही. या आकृतीची परिमिती म्हणजे काय? कडेची लांबी. मित्रांनो, कडेची लांबी म्हटलं की ही मधली बाजू येणार नाही. म्हणजे एकूण बाजू झाल्या किती? 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो, बाजू आहे 5च. बाजू आहे 5 आणि एका बाजूची लांबी आहे 7 सेमी. सगळ्या बाजू समान आहेत. 7 5 35. तर मित्रांनो, या आकृतीची परिमिती आहे 35 सेमी. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 35 सेमी. प्रश्न नंबर 6. सोबतच्या आकृत्यांच्या परिमिती मधील फरक किती? मित्रांनो, आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या आहेत. दोनही आकृत्यांची आपल्याला परिमिती काढायची आहे आणि त्या परिमितीमधील फरक शोधायचा. फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी. आता मित्रांनो, दोनही आकृत्या आहेत आयताच्या. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. आता मित्रांनो, बघा, पहिल्या आकृतीमध्ये एक बाजू आहे 18 सेमी. मित्रांनो, समोरची बाजू पुन्हा 18 सेमी. दुसरी बाजू आहे 9 सेमी, समोरची बाजू असेल 9 सेमी. दुसऱ्या आयतामध्ये एक बाजू आहे 12 सेमी. त्या 12 सेमीच्या समोरची बाजू असेल 12 सेमी. दुसरी बाजू आहे 6 सेमी. त्या 6 सेमीच्या समोरची बाजू असेल मित्रांनो 6 सेमी. आता आपण डायरेक्ट सूत्रामध्ये किमती न भरता आपण डायरेक्ट मित्रांनो चारही बाजूंची काय करणार? आपण बेरीज करणार. म्हणजे आपल्याला परिमिती मिळेल. बघा, 18 आणि 18 36, 9 आणि 9 18. म्हणजे मित्रांनो, आपल्याला मिळेल पहिल्या आकृतीची परिमिती. आता 8 आणि 6 14, हातचा आला 1, 3 आणि 2
5 54 सेमी. आता दुसरी बघा 12 आणि 12 24 सेमी. 6 आणि 6 12 सेमी. बघा आता 4 आणि 2 6 2 आणि 1 3. पहिल्या आयताची परिमिती आहे 54 सेमी. दुसऱ्या आयताची परिमिती आहे 36 सेमी. आता मित्रांनो आपण काय करणार 54 वजा 36. 54 सेमी मधून आपण 36 सेमी आपण वजा करणार. आता या ठिकाणी झाले 14. 14तून 6 गेले खाली राहिले 8. 4तून 3 गेला 1. मित्रांनो 18 सेमी. दोन्ही आकृत्यांच्या परिमितीमधील फरक आहे 18 सेमी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 18 सेमी. प्रश्न नंबर 7. एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 72 सेमी असल्यास चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल? मित्रांनो चौरसाची परिमिती 72 सेमी आहे आणि आयताची परिमिती सुद्धा 72 सेमी आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल? मित्रांनो चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. मग आता चौरसाला 4 बाजू असतात. चौरसाची परिमिती आहे 72 सेमी. म्हणजे मित्रांनो आपण करणार भागाकार 72 भागिले 4. कारण की ही 72 सेमी काय आहे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. प्रत्येक बाजू समान असते. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीची असतात म्हणून आपण भागिले 4 करणार. म्हणजे आपल्याला मिळेल एका बाजूची लांबी. बघा 4 1 4 7तनं 4 गेले बाकी उरली 3. वरून घेतले 2 आणि 4 8 32. 32 मधून 32 गेले बाकी उरली 0. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 18. भागाकार 18 आला. म्हणजे चौरसाची एक बाजू आहे 18 सेमी. 18 1 18 18 2 36 18 3 54 आणि 18 चौक 72. म्हणजे 18 गुणिले 4 बरोबर 72 सेमी. मित्रांनो चौरसाची एक बाजू असेल 18 सेमी. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 18 सेमी. प्रश्न नंबर 8. दिलेल्या त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे. त्याच्या समान बाजूंची लांबी किती? मित्रांनो या त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे. म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 36 सेमी. आता त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक बाजू दिलेली आहे 6 सेमी आणि दोन बाजू समान आहेत. मित्रांनो त्रिकोणाची परिमिती आहे 36 सेमी. त्यामधून आपण जी वेगळी बाजू आहे 6 सेमी आपण जर वजा केली तर खाली शिल्लक राहते 30 सेमी. म्हणजे आता 30 सेमी कोणत्या दोन बाजूंची बेरीज आहे? तर मित्रांनो ज्या दोन बाजू समान आहेत त्यांची बेरीज आहे 30 सेमी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 30 भागिले 2. कारण की दोनही बाजू समान आहेत. म्हणजे मित्रांनो बे 1 बे बे 1 बे आणि बे 5 10. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 15. ही बाजू 15 सेमी आणि ही बाजू सुद्धा 15 सेमी. 15 आणि 15 ह्या दोन बाजू समान आहेत. 15 आणि 15 30. 30 आणि 6 36 सेमी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 15 सेमी. प्रश्न नंबर 9. एका आयताची परिमिती 80 सेमी आहे. त्याची रुंदी 12 सेमी असल्यास लांबी किती सेमी असेल? मित्रांनो आयताला 4 बाजू असतात. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. आता आयताची परिमिती आहे 80 सेमी. आयताची रुंदी दिली आपल्याला 12 सेमी. मित्रांनो आयताची रुंदी 12 सेमी म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या. म्हणजे ही बाजू 12 सेमी तर ही बाजू सुद्धा 12 सेमी. मग आता परिमिती आहे 80 सेमी म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 80 सेमी. मग मित्रांनो 80 मधून आपण हे 12 आणि 12 24 जर वजा केले तर बघा या ठिकाणी 10. 10तून 4 गेले खाली राहिले 6 आणि 7तून 2 गेले 5. आता मित्रांनो 56 सेमी. आता 56 सेमी काय आहे तर या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आता दोनही बाजू समोरासमोरच्या बाजू समान आहे. म्हणजे 56 भागिले आपण करणार 2. म्हणजे आपल्याला मिळेल बाजूची लांबी. बघा आता बे 2 4 5तनं 4 गेले 1. वरून घेतले 6 झाले 16. बे 8 16. 16 मधून 16 गेले बाकी उरले 0. मित्रांनो भागाकार आला 28. म्हणजे ही बाजू 28 तर समोरची बाजू सुद्धा 28. आपला प्रश्न आहे लांबी किती सेमी असेल? तर लांबी आहे 28 सेमी. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. एका बागेची परिमिती 40 मीटर आहे. बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. ₹70 प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल? मित्रांनो बागेची परिमिती म्हणजे बागेच्या कडेची लांबी आहे 40 मीटर आणि बागेला 3 पदरी कुंपण घालायचे. म्हणजे मित्रांनो बागेसाठी किती तार लागल तर आपण करणार 40 गुणिले 3. आता हे 40 मीटर परिमिती आहे आणि 3 पदरी कुंपण घालायचे म्हणून गुणिले 3. मग आता 3 0 0 आणि 3 चौक 12. मित्रांनो 120 मीटर एवढी तार लागेल. 3 पदरी कुंपणासाठी 120 मीटर तार लागेल. आणि आपल्याला पुढे विचारले ₹70 प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल?
म्हणजे आता मित्रांनो बघा या ठिकाणी 120 गुणिले 70. मग आता शून्याने जर सुरुवातीला आपण गुणलं तर गुणाकार शून्य येतो, त्यानंतर हा दशकाचा शून्य 700 7 दुणे 14 हातचा आला 1 7 1 7 आणि 1 8. मित्रांनो होणार बेरीज 8,400 रुपये खर्च येईल. मित्रांनो 120 मीटर लांबीची तार लागेल, 70 रुपये प्रति मीटर प्रमाणे 8,400 रुपये खर्च येईल. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रुपये 8,400. प्रश्न नंबर 11. 60 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाला 2 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? मित्रांनो आयताकृती मैदान आहे, या मैदानाची लांबी आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर. तर 2 पदरी तारेचं कुंपण घालायचं. मित्रांनो सुरुवातीला आपण या आयताकृती मैदानाची परिमिती काढूया. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या, ही बाजू 60 मीटर तर ही बाजू सुद्धा 60 मीटर, ही बाजू 30 मीटर तर ही समोरची बाजू सुद्धा असेल मित्रांनो 30 मीटर. आता यांची आपण करणार बेरीज. 60 आणि 60 120 आणि 30 आणि 30 60, म्हणजे 120 अधिक 60 जर केलं तर मित्रांनो 0शी 0 8 6 आणि 2 8 1 1 180. म्हणजे मित्रांनो बागेची परिमिती आहे 180 मीटर. आता ही परिमिती आहे म्हणजे एक पदरी कुंपण करायचं असेल तर 180 मीटर एवढी तार लागेल. तर मित्रांनो 2 पदरी कुंपण करायचं आहे म्हणजे 180 गुणिले आपण करणार 2 पदरी तारेचं कुंपण करायचं आहे म्हणून. मग आता 2 0 0 बे 8 16 हातचा आला 1 बे 1 बे आणि 2 आणि 1 3. मित्रांनो 360 मीटर एवढी तार लागेल. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 360 मीटर. प्रश्न नंबर 12. एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे 84 मीटर व 36 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 10 फेऱ्या घातल्यास एकूण किती अंतर कापले जाईल? मित्रांनो आयताकृती मैदान आहे, लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला सुरुवातीला या आयताकृती मैदानाची परिमिती काढायची. मित्रांनो लांबी आहे 84 मीटर, मग आता समोरची बाजू सुद्धा असेल मित्रांनो 84 मीटर. रुंदी आहे 36 मीटर, ही समोरची बाजू असेल मित्रांनो 36 मीटर. आता या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आयताची परिमिती म्हणजे आयताकृती मैदानाची परिमिती. आता मित्रांनो आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता हे सूत्र लिहा, त्यामध्ये किमती भरा. त्यापेक्षा आपण सरळ सरळ या चारही बाजूंची काय करणार, आपण चारही बाजूंच्या लांबीची करणार बेरीज. 84 अधिक 84 अधिक 36 अधिक 36. तर मित्रांनो बघा 6 आणि 6 12 12 आणि 8 20 हातचे आले 2 8 दुणे 16 16 आणि 6 22 23 24. ही झाली मित्रांनो 240 मीटर. म्हणजे आयताकृती मैदानाची परिमिती आहे 240 मीटर. मग आता 240 मीटर एक फेरी मारल्यानंतर 240 मीटर अंतर होतं. मित्रांनो अशा 10 फेऱ्या घातल्यास एकूण किती अंतर कापलं जाईल आपल्याला करायचं आहे गुणाकार. मित्रांनो हा गुणाकार अतिशय सोपा आहे. 240 लिहून घ्या, 10 वरचा 1 0 म्हणजे 2400 मीटर एवढं अंतर कापलं जाईल. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2400 मीटर. प्रश्न नंबर 13. एका चौरसाकृती बागेच्या बाजूची लांबी 250 मीटर आहे. अर्णव या बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालतो, तर तो रोज किती अंतर चालतो? मित्रांनो एक चौरसाकृती बाग आहे आणि त्या बागेची एक बाजू आहे 250 मीटर. मित्रांनो चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या, त्यातली एक बाजू आहे 250 मीटर. आपण सुरुवातीला मित्रांनो या चौरसाची परिमिती काढूया. चौरसाची परिमिती म्हणजे थोडक्यात चौरसाकृती बागेची परिमिती म्हणजे चौरसाकृती बागेच्या कडेची लांबी. आता मित्रांनो एक बाजू आहे 250 मीटर, मग 4 गुणिले बाजू, सूत्र आहे 4 गुणिले बाजू 4 गुणिले 250. तर मित्रांनो हा आपण जर गुणाकार केला तर बघा 4 0 0 4 5 20 हातचे आले 2 4 2 8 आणि 2 10 1000 मीटर. मित्रांनो एक फेरी मारल्यानंतर 1000 मीटर एवढं अंतर पूर्ण होतं. म्हणजे एका फेरीमध्ये 1 किलोमीटर एवढं अंतर पूर्ण होतं. मग 1000 गुणिले 5. तर मित्रांनो 0 0 0 आणि 5 1 5 5000 मीटर. म्हणजे 5 फेऱ्या मारल्यानंतर 5000 मीटर एवढं अंतर रोज कापलं जातं म्हणा किंवा तेवढं पूर्ण होतं. म्हणजे
5000 मीटर म्हणजे मित्रांनो 5 किलोमीटर, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 5 किलोमीटर. अर्णव रोज बागेभोवती 5 किलोमीटर एवढं अंतर चालतो. प्रश्न नंबर 14 ते 17 मित्रांनो तुम्ही सोडवा. यामध्ये काही अडचण आली तर मला कमेंट करून सांगा, तो प्रश्न मी तुम्हाला सोडून देईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.